नमस्कार, मी अरुणा शिंदे इंडियन कुकरीमध्ये आपलं स्वागत करते। मी आज तुम्हाला दाखवणार आहे कोबीची चण्याची डाळ टाकून केलेली भाजी। मी पहिला गॅस चालू करते। साहित्य सांगते। जिरं, मोहरी, हळद, गरम मसाला, लाल तिखट मसाला, बारीक चिरलेला एक कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो। हे मी सुकं खोबरं, कांदा, लसूण आणि आलं आणि कोथिंबीर हे टाकून मी हे वाटप बनवले आणि हे चवीनुसार मीठ। आणि ही आहे चण्याची डाळ भिजवलेली, जी मी आता 2 तासापूर्वी कोमट पाण्यामध्ये भिजत घातली जेणेकरून ती लवकर भिजावी म्हणून। तुम्हाला डाळ लवकर भिजून हवी असेल तर तुम्ही ती कोमट पाण्यामध्ये टाकून भिजवू शकता। आणि हा आहे बारीक चिरलेला स्वच्छ धुवून घेतलेला कोबी। तेल टाकते आता। कढीपत्ता टाकते। मोहरी, जिरं, कांदा टाकते। चांगला कांदा परतून घ्यायचा। टोमॅटो टाकते। टोमॅटो चांगला स्मॅश करून घ्यायचा। असं काही लोकांना टोमॅटो आवडतो, काही लोकांना आवडत नाही, त्यामुळे स्मॅश करून घ्यायचा। आता टाकते हळद, गरम मसाला पावडर, आता टाकते वाटप जे खोबऱ्याचं केलं होतं ते। सगळं एकत्र करून घ्यायचं। आता टाकते लाल तिखट, तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं तुम्ही टाकू शकता। एकत्र करून घेते।
गॅस बारीकच ठेवायचा, आता ते करपणार. बारीक म्हणजे एकदम पण बारीक नाही, मीडियम. ओके, आता टाकते डाळ. आता डाळ टाकते भिजलेली. डाळ शक्यतो तेलामध्ये, म्हणजे आपण हे जेव्हा फ्राय करतो कांदा वगैरे तेव्हाच अशीच फ्राय करून घ्यायची. भाजीच्या नंतर डाळ टाकली तर मग ती अशी म्हणजे आपल्याला अशी चव नाही लागणार त्या डाळीची. याच्यामध्ये आपण अगोदरच फ्राय केली तर कसं मसाल्याचा पण त्याला हे येतो, फ्लेवर येतो, त्याला टेस्ट लागते मसाल्याची. म्हणून ती तेलामध्ये ह्याच्यामध्येच फ्राय करून घ्यायची अगोदरच. आता मी टाकते कोबी. गॅस थोडा वाढवते. आता एकत्र करून घ्यायचं. या भाजीला तुम्ही कोबी दाल मसाला सुद्धा बोलू शकता. ते आता मी टाकते मीठ चवीनुसार. तर याला मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवते. कोबी शिजायला आपल्याला काही वेळ लागणार नाही आणि डाळ तर ऑलरेडी आपली चांगली भिजलेलीच आहे. 5 मिनिटासाठी मी ठेवते मीडियम गॅस करून. बघूया एकदा आपली भाजी जरा शिजली. थोडी 2 मिनिटं लागतील. पुन्हा आपण जरा 2 मिनिटासाठी झाकण ठेवू त्याच्यावर. आपली भाजी शक्यतो तयार आहे. आपली भाजी तयार आहे. आता मी गॅस घालवते. आपली कोबी चना डाळ भाजी तयार आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, डाळ तुम्ही व्यवस्थित भिजवली असेल तुमची भाजी पटकन होणार. त्यासाठी तुम्ही डाळ 2 तास अगोदर गरम पाण्यामध्ये भिजत घाला, नाहीत तर रात्री भिजत घातली तरीही चालेल, पण डाळ ही चांगली भिजली पाहिजे. ठीक आहे. तर धन्यवाद, तुम्ही आमची रेसिपीज पाहिलात.
अशाच नवनवीन रेसिपीज आणि पुढची रेसिपीज काय असेल हे जाणून घेण्यासाठी आमचा इंडियन कुकरी चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करूनच त्याच्यासमोर म्हणजे त्याच्या बाजूलाच तुम्हाला एक बेलचं चिन्ह दिसेल, म्हणजे अशी घंटी असं चिन्ह दिसेल, तेही त्याचबरोबर क्लिक करा. ते क्लिक केलं तर आम्ही जे काही नवीन रेसिपीज अपलोड करू ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. मस्त खा, स्वस्त रहा.